आपण जर्किंग घातलं आणि थोडंसं बाहेर चाललो होतो. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तर जय शिवराय मित्रांनो, आपण सकाळी थोडंसं बाहेर चाललो होतो. त्यानंतर गावामध्ये इथं पाझर तलावाचा एक व्हिडिओ घेऊन टाकला आणि त्यानंतर आपण आलो होतो धारणगावमध्ये. तर इथं खूप भव्य दिव्य मंदिर उभं राहत आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट पोहोचलो धारणगावमध्ये. तर इथं किराणा आणि जनरल स्टोअरमध्ये पोहोचलो. त्याच्याकडून 2 बिस्किटचे पुडे घेऊन टाकले आणि ते 2 बिस्किटचे पुडे घेतले आणि आपण पण निघालो त्याच्या घरी. आत्याच्या घरी जाता आपण मस्तपैकी इथला एक व्हिडिओ घेऊन टाकला आणि तिथं तुम्ही बघू शकता तिथं खूप हिरवळ वातावरण आहे. डोंगरगावला तिथं डोंगर वगैरे आहे आणि त्यानंतर आपण आत्याच्या रोडला लागलो. तिथं एकच नंबर रोड झालेला आहे मित्रांनो आणि आपण पोहोचलो आत्याच्या घरी. तिथं कोणी नव्हतं. तेवढ्यात आपले भेटले आपल्याला राष्ट्रपती बाहेर निघाले. ते बोलले की आपल्याला जायचं मीटिंगला. त्यांचं नाव राष्ट्रपती बरं का मित्रांनो. आणि त्यानंतर आपण घरामध्ये पोहोचलो. तर इथं आगाऊ काट वगैरे आणि आत्या आणि मामा बसले होते आणि त्यानंतर ही बघा छोटीशी क्यूटशी परी तिचं नाव आहे बरं का. आणि तेवढ्यात आपल्याला अनुभव कळतो त्यांनी चहा, कारण की आपण कुठं पण गेलो होतो पहिल्यांदा चहा वगैरे घेतो, कारण की पहिल्यांदा चहाच करतात. आणि त्यानंतर हे क्यूटचं छोटंसं पोरगं वगैरे बघू शकतात किती भारी खेळतंय. आणि त्यानंतर इथं गण दादा वगैरे आला, त्याला म्हटलं हात वगैरे कर, त्यांनी हात वगैरे केला आणि त्यानंतर आपण मस्तपैकी जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे करून आपण पण निघालो होतो घराकडे जाता जाता आपला एक व्हिडिओ घेऊन टाकला. आणि त्यानंतर आपल्याला इथे डोंगरा लागले हिरवेगार, इथं आले मित्रांनो तर या एकच नंबर वाटतंय बरं का. तुम्ही इथं डोंगरा वगैरे आले एकच नंबर वाटतं. आणि त्यानंतर आपल्याला ओमभाऊंची भेट वगैरे झाली. खूप दिवसाचं भेट नव्हतं त्यांना आणि त्यांना भेटून एकच नंबर वाटलं. त्यांना टाटा बाय बाय केला आणि आपण पण निघालोय शिमिटच्या रोडने. शिमिटचा रोड एकच नंबर झालाय बरं का मित्रांनो. आणि त्यानंतर आपण पण मस्तपैकी पोहोचलो घराकडे. घरी आलं तर घरी कोणी नव्हतं आणि आपल्याला पण लागलं एक छोटंसं काम. त्यानंतर आपण मी करतो मोटर चालू, तुम्ही घ्या फॉलो करून, कमेंट वगैरे करा आणि आपली पण मोटर वगैरे चालू झाली. तर मित्रांनो तुम्हाला पण असेच नवीन नवीन रोजचे रोज नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर धन्यवाद. जय शिवराय.